लाडकी बहीण योजनेबद्दल कारवाई केली जात आहे, तर जाणून घ्या आदिती तटकरे यांनी काय सांगितले या कारवाईबद्दल। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्त्रियांऐवजी पुरुषांनीच एकापेक्षा जास्त अर्ज केल्याचा प्रकार पुढे आला आहे। असे प्रकार रोखण्यासाठी राज्य शासन कठोर पावलं उचलत असून अशा लोकांच्या बँक खात्यावर कारवाई होणार आहे। एका व्यक्तीने लाडकी बहीण योजनेचे 38 अर्ज भरून पैसे उचलण्याचा प्रकार 2 दिवसांपूर्वी उघड झाला आहे। राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एका व्यक्तीने 38 अर्ज भरलेत। त्याने वेगवेगळ्या नावाने हे अर्ज भरले आणि पैसे काढले, त्यामुळे संपूर्ण बँकांना याबाबत कळवून पैसे परत मिळवण्याचा आदेश दिला आहे। आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचे बँक खाते सील केले जाणार आहेत। त्या खात्यांशी कोणतेही शासकीय व्यवहार केले जाणार नाहीत। 15 ते 20 दिवसांमध्ये व्हेरिफिकेशन केले जाईल। 25 तारखेपासून ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत, ज्या महिलांनी पहिले 2 महिने अगोदर अर्ज केले होते, त्याच महिलांना तिसरा हप्ता दिला जाईल। लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटींपेक्षा जास्त अर्ज आले आहेत। त्या अर्जांची छाननी केली जात आहे। चौकशीत ज्या नागरिकांनी दुसरेच आधार कार्ड वापरून लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। 38 बँक खाते महिलांच्या नावे आहेत का, असं प्राथमिक चौकशी समोर आलेले आहे। ज्या महिलांची नावे वापरण्यात आली आहेत त्यांच्या देखील खात्यांची चौकशी केली जाणार आहे। सध्या ज्या महिला पात्र आहेत त्याच महिलांना तिसरा हप्ता वितरित होत आहे। गडकरीबद्दल तटकरे काय म्हणाल्या हे जाणून घ्या। गडकरी साहेब महाराष्ट्राकरता आदरणीय व्यक्ती आहे। त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते। ते काय बोलले आम्हाला हे माहीत नाही, पण नागपूरमधील कार्यक्रमात त्यांनी या योजनेचे कौतुक केलं होतं। तर माता आणि भगिनींनो, तुमच्यातला जर कोणी असेल तर त्याला कारवाई केली जाईल। त्यामुळे अशी भूल करू नये हीच माझी प्रार्थना। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।